मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान बलिदान दिलेल्या किंवा मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या पात्र वारसांना शासनाने 10 लाख रुपयाची मदत सुपूर्द केली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान बलिदान दिलेल्या किंवा मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या पात्र वारसांना शासनाने 10 लाख रुपयाची मदत जाहीर केली आहे. त्यानुसार आज आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर या लोहार तालुक्यातील 3 कुटुंबियांना धनादेश सुपूर्द केला होता. या पाठपुराव्याला प्रतिसाद देत शासनाने ही मदत जाहीर केली. मराठा समाजाने आरक्षणाची लढाई संयमाने आणि टोकाचे पाऊल उचलू नये असे आवाहन आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले आहे. मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये जो लढा उभारला आणि ज्याला अख्ख्या महाराष्ट्रातून समाजाने भरभरून प्रतिसाद दिला, त्या लढ्यामध्ये माझ्या मतदारसंघातील अनेक समाज बांधवांनी भाग घेतला. दुर्दैवाने त्याच्यामध्ये त्या लढ्यामध्ये काही जणांना त्याग करावा लागला आणि अन्य लोकांना जी शासनानं मदत जाहीर केली त्या मदतीपासून धनजेतील रुपेश बळवंत ताटे, वाक्याचे आबाजी गोविंदराव अंबर्डे आणि लोंढे सांगवीचे उद्धव लोंढे या 3 तरुणांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आणि मदतीपासून हे 3 कुटुंब वंचित राहिलेले होते. त्या भागामध्ये काम करणारे माझे सर्व सहकारी, कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी या 3 कुटुंबांना मदत मिळाली पाहिजे याच्यासाठीचा आग्रह धरला. मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार साहेब आणि मराठा आरक्षण समितीचे उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील साहेब यांच्याकडे आग्रह धरला आणि विखे पाटील साहेबांनी मला शब्द दिला होता की या 3 कुटुंबांना मी तात्काळ मदत प्राप्त करून देईल. ती मदत शासनाच्या वतीनं या ठिकाणी उपलब्ध झाली. म्हणून तालुक्याचे तहसीलदार, संबंधित अधिकारी, माझे सर्व पदाधिकारी आम्ही सगळे मिळून त्या कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी आणि त्या कुटुंबांना शासनाची मदत प्रदान करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. त्यांना ही या ठिकाणी शासनाच्या वतीने येणारी मदत आम्ही दिलेली. समाजाने देखील हे टोकाचं पाऊल उचलू नये. जरांगे पाटलाच्या लढ्याला मोठ्या प्रमाणावर यश मिळालेलं आहे. आणखी त्यांचा लढा सुरूच आहे, परंतु लढ्याला प्रतिसाद देताना एवढ्या टोकाचं पाऊल कोणी उचलू नये अशा पद्धतीचं आग्रहाचं आव्हान या निमित्तानं मानणार. सरकारी नोकरीचे देखील आश्वासन दिलं. सरकारने जे आश्वासन दिलेलं आहे, मला असं वाटतं की या सरकारने ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर राहिला असेल तर त्याच्यासाठी माझा देखील काय म्हणत होतो? काय नाही, याचं आरक्षण नाही, काय नाही, शिकून काय फायदा आहे. काय म्हणत होता तुम्हाला? काय नाही, परभणी हॉस्टेलला होता शाळे, तिथे शिकत होता. तुम्हाला केव्हा कळालं? असंच म्हणायचं, काय शिकून काय आहे, आरक्षणाचं आरक्षण नाही, नोकरी लागणार आल्यात म्हणाले. मुलं किती आहेत तुम्हाला? 2. मोठं मोठा आहे. शिक्षण काय? त्याची 12वी. आता शासनाचा निधी आलेला आहे, काय कोण आले आपण काय दिली? शासन आता कोण आलेत आणि तुम्हाला काय मदत मिळाली? आता पडली चिखली काय मग मग दिली काय लागली.
काय म्हणत होता आवाज तुम्ही? काय म्हणा काय वेळ ना आले काय विषय हे होईना आले केल्या काय म्हणलं? ते काही मला सांगितलं केला नाही काय म्हणत होता? त्यांना मला भेटतच गेला नाही कुठं जात होता? ते आरक्षणासाठी कुठं कुठे कुठं हिटत गेलाय जात गेलाय हा, झालं तर दुसरं काही मला बोलत गेला नाही घरी हा. आरक्षणासाठी चलो म्हणून गेला हे वडील पुतणी हवे मोठा आलंच नाही का? तुम्ही कोण आहे? आई होते चांगला आहे काय काहीच चांगला नाही. असं आहे का? तिथं टेंटावर राहत गेलाय हा. तर कुठेही नाही ते आरक्षणासाठी हिंडालो म्हणून गेलाय कुठे हिंडायला कुठे गेला असतो आरक्षणासाठी चलो आई म्हणून गेला ते 4 रोज 8 रोज येत गेलाय घरला सोयऱ्या सभेमध्ये जात गेले एवढा टोकला गेले आम्हाला काही सांगलंच नाही त्यानं मेल्यानं काय होणार आहे जीवाचा घात केल्यानं काय होणार आहे म्हणत गेले आक्षेप तर एवढं करायचं नाही वाटत गेले आम्हाला काहीच नव्हतं काही सांगलंच नाही आम्हाला त्यानं त्याच्या मनातून होतं ते घर बांधता वेळेस म्हणत गेले म्हणे एवढे बांधलं तरी मला काय करायचं नाही मला झरंगी संग जायचंय म्हणत गेले कोणतं लाटी हा चिखली हा? कोण आले होते? हे आता आमदार होत काय दिलं तुम्ही? आता हे चेक दिला आता हातामध्ये मला साहेब